धुळे मनपाच्या जप्ती पथकाची धडक कारवाई। 5 लाखहून अधिक थकबाकी न भरणाऱ्या मालमत्तेचे गोडाऊन सील। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे मनपा प्रशासनाने मालमत्ता कर साठी आक्रमक पवित्रा घेतला असून मोठी थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांवर धुळे शहरातील थकबाकीदारांना थकबाकी कर असल्याने महापालिका महसुलावर परिणाम होत असून त्यामुळे मनपा प्रशासनाने जप्तीची मोहीम हाती घेतली आहे। शांतीलाल लालचंद सांड यांच्या 2 मालमत्तांवर महापालिकेने कारवाई केली। त्यांच्या मालमत्तांवर एकूण 5,86,376 रुपये इतकी मोठी थकबाकी होती। वारंवार नोटीसा देऊन देखील थकबाकी न भरल्यामुळे अखेर मनपा जप्ती पथकाने त्यांच्या सिमेंटच्या 4 गोडाऊनला सील केले आहे। धुळे शहरातील मालमत्ता कर धारकांना महापालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे कार्यालयात येऊन आपला कर भरावा। थकबाकी न भरल्यास यापुढे कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे। या कारवाईवेळी वसुली अधीक्षक शिरीष जाधव, वसुली निरीक्षक अनिल सोडके, संजय गवडी, सतीश जाधव, गजानन वराडे आदी पथक उपस्थित होते। बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असून त्यामुळे महानगरपालिकेचे वसुलीचे उद्दिष्ट गाठता येत नसल्याने सदर महाशय आयुक्त साहेब व महापौर साहेब तसेच अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त स्वालिया मालगावे यांच्या आदेशाने जप्ती पथक नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक 18/6/2026 रोजी बाळापूर येथील शांतीलाल लालचंद सांड यांच्या 2 मालमत्ता असून दोघं मालमत्ता मिळून 5,86,376 रुपये थकबाकी असल्याने सदर त्यांचे सिमेंटचे 4 गोडाऊन सील करण्यात आलेले आहे। तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती। सदर कारवाईसाठी वसुली अधीक्षक शिरीष जाधव, वसुली निरीक्षक अनिल बडागे अनिल सुडके, संजय गवळी, सतीश जाधव तसेच गजानन वाहक व वराडे यांनी सदरची कारवाई केलेली आहे।